निसर्गाची खरी सुंदरता शब्दात नाही बसत, ती फक्त डोळ्यांना आणि मनाला जाणवते. बाजी वॉटरफॉल तिचं जिवंत उदाहरण आहे. हा शांत दिसणारा धबधबा पावसात मात्र आपल्या पूर्ण ताकदीने वाहतो आणि निसर्गाची खरी शक्ती दाखवून देतो. लोणावळ्याजवळ बाजी नावाचं एक सुंदर गाव आहे, जिथे निसर्गाचं वेगळंच रूप दिसतं. हिरवीगार डोंगर रांगा, धुक्याने भरलेली हवा आणि पावसाळ्यात उमलणारे धबधबे. बाजे गाव फक्त धबधब्यांसाठीच प्रसिद्ध नाही, तर इथे लोहगड, विसापूर सारखे प्रसिद्ध किल्ले पण आपल्याला बघायला मिळतात. आणि हजारो वर्ष इतिहास असणारी बाजी लेणी आजही आपल्या डोळ्यांना थक्क करून टाकते. आज आपण एक्सप्लोर करणार आहे या गावातील दोन खास ठिकाण, बाजी वॉटरफॉल आणि बाजी लेणी, जिथे प्रत्येक दगड एक वेगळी कथा सांगतो. ही आहे सह्याद्रीची खरी ओळख आणि महाराष्ट्र इतिहासाची अमूल्य शान. नमस्कार मंडळी, मी तुमचा होस्ट अभिषेक माडी स्वागत होतो आजच्या नवीन ॲडव्हेंचर व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो मळवडी गावामध्ये. त्यातून आपण आज दोन स्पॉट बघणार आहे, एक तर भाजी केव्स आणि दुसरं म्हणजे भाजी वॉटरफॉल. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे येऊ शकतात. आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात पुण्याहून केली होती. सकाळ सकाळची पुणे लोणावळा लोकल पकडून आणि रस्त्याने लागणारा नजरांचा आनंद घेत आम्ही येऊन पोहोचलो मळवडी गाव. मळवडी स्टेशन हे लोणावळा स्टेशनच्या मागे आहे, त्यामुळे आपल्याला लोणावळ्यामध्ये जावे लागत नाही. स्टेशनच्या बाहेर आलं की आपल्याला पुणे मुंबई एक्सप्रेसवे ओलांडावा लागतो आणि नंतर आपल्या ट्रॅकिंगची सुरुवात होते. मळवडी पार केलं की आपल्याला भाजे गावाचं मोठं प्रवेशद्वार बघायला मिळते. मग आपण भाजे गावाच्या सीमेमध्ये एंटर करतो. रस्त्याने जाताना आमची मजाक मस्ती चालू होती. तेवढ्यात माझं लक्ष गेलं रस्ता ओलांडणाऱ्या सापाकडे. डोंगर दऱ्यामध्ये आलं की आजूबाजूला लक्ष असलं पाहिजे. कधी काय जीव घेणं दिसेल किंवा काय बाईट करेल सांगता येत नाही. थोडं पुढे गेल्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो भाजी गावात आणि इथे पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिले छत्रपती शिवाजी महाराजचं स्मारक आम्हाला बघायला मिळालं. नंतर महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही थोडं पुढे गेलो आणि मग आम्हाला दिसली भाजी वॉटरफॉलची पहिली झलक. भाजे वॉटरफॉल हा लोणावळ्याजवळ असलेला एक सुंदर धबधबा आहे. उंच कड्यावरून पांढरं पाणी खाली कोसळताना दिसतं. आजूबाजूला हिरवी झाडं आणि थंडगार हवा असल्यामुळे इथं आलं की मन शांत होतं. पाण्याचा कडकडाटीचा आवाज आणि पक्ष्याचा किलबिलाट यामुळे इथलं वातावरण अजून जिवंत वाटतं. पावसाळा सुरू झाला की हा धबधबा आणखी जोरात वाहू लागतो. लहान लहान झरे एकत्र येऊन मोठा प्रवाह तयार करतात. चेहऱ्यावर जेव्हा थंड पाण्यात थेंब येतात तेव्हा त्या क्षणी जग विसरून फक्त निसर्गातच रमावं असं वाटतं. इथं आपल्याला या धबधब्याच्या पायथ्याशी पायऱ्यावरून पाणी कोसळताना दिसते. जणू निसर्गानेच पाण्याचा जिवंत जिना बनवला आहे. पायाखाली वाहणारं पाणी, चेहऱ्यावर येणारे थेंब, हा अनुभव शब्दात सांगता येत नाही. इथे येताना आणि पायऱ्यावर चालताना थोडी काळजी घ्यावी लागते. दगड ओले आणि घसरडे झालेले असतात, पण शांतपणे हळू चालत राहिला तर त्या पाण्याच्या प्रवाहाचं सौंदर्य अगदी जवळून दिसतं. भाजे वॉटरफॉल हा फक्त धबधबा नाही, तर निसर्गाचा एक छोटा स्वर्ग आहे. शहराच्या गर्दीच्या आयुष्यातून सुटका करून इथं आलं की मनाला एक नवीन श्वास मिळतो. या पावसाळ्यात एकदा जरूर भेट द्या आणि हा अनुभव स्वतः घ्या. आता आम्ही सध्या भाजी वॉटरफॉलचा मेन धबधबा आहे तिथं आलेलो आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. Hello guys, I am behind the waterfall. दाखवा मला पण ते मला सेंड करत जावा मग, कारण माझ्या पण व्हिडिओमध्ये पण येईल. मला पण मस्त प्रकारे इथे आपला भाजी वॉटरफॉलमध्ये आंघोळ करून झालेली आहे. आता आपण आपल्या पुढच्या ट्रॅकला निघत आहे, ते आहे भाजे केव्स.
काय घ्यायची भाजी लेणीकडे जाण्यासाठी भाजी वॉटरफॉलच्या साईडनेच रस्ता आपल्याला पाहायला मिळतो. लेणीकडे जाण्यासाठी आपल्याला थोडीशी ट्रॅकिंग करावी लागते, पण सिरियसली या वाटेने खूप सुंदर असे नजारे आपल्याला पाहायला मिळतात. पूर्ण भाजे गावाचा एक टॉप व्ह्यू आपल्याला रस्त्याने जाताना पाहू शकतो. भाजी लेणी साधारण इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात म्हणजे सुमारे 2200 वर्षापूर्वी बांधली गेली. त्या काळात बौद्ध धर्म खूप जोमाने पसरत होता. व्यापारी, प्रवासी, साधुसंत त्यांच्यासाठी ही लेणी एक सुरक्षित थांबा होती. इथे एकूण 22 लेणी आहेत. त्यामध्ये सर्वात मोठं आकर्षण आहे चैत्यगृह. हे म्हणजे प्रार्थनागृह, जिथे भिक्षू एकत्र येऊन उपासना करत. आत एक भव्य स्तूप आहेत, त्याच्याभोवती लाकडी कमाने आहेत. आश्चर्य म्हणजे त्या कमाने अजूनही टिकून आहेत. म्हणजे त्या काळातील कारागीर किती कुशल होते याचा फक्त आपण एक अंदाज लावू शकतो. इथं विहार देखील आहेत. साधुसंत जिथे राहत, अभ्यास करत, ध्यानधारणा करत. आज आपण त्या दगडी खोल्यांमध्ये उभे राहतो तेव्हा एक क्षणाडी वाटतं की 2000 वर्षापूर्वी इथे शांतपणे मंत्रोपचार घुमत असतील, भिक्षू बसून ध्यान करत असतील. इथे जणू प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. भाजी लेणी फक्त इतिहासासाठीच प्रसिद्ध नाहीत, तर इथलं निसर्ग सौंदर्य मनमोहक आहे. पावसाळ्यात तर हा परिसर स्वर्गासारखा दिसतो. हिरव्यागार दऱ्या, पायथ्याशी वाहणारे धबधबे आणि वरती डोंगराच्या कुशीत शांतपणे विसावलेल्या लेणी. इथं उभारून खाली पाहिलं की व्यापारी ज्या प्राचीन मार्गाने चालायचे तो रस्ता आजही दिसतो. म्हणजे ठिकाण खरंच एक हिस्टॉरिक हायवे होतं. भाजी लेणीमध्ये प्रत्येक दगड आपल्याला सांगतो मी इतिहासाचा साक्षीदार आहे. मित्रांनो, भाजी लेणी ही फक्त दगडात कोरलेली गुफा नाहीत, तर त्या आहेत आपल्या इतिहासाच्या, आपल्या संस्कृतीच्या आणि आपल्या कलेच्या जिवंत खुणा. जर तुम्ही अजून इथे भेट दिली नसेल तर नक्की द्या, कारण भाजी लेणी फक्त तुम्हाला इतिहास शिकवत नाही, तर त्या एक अनोखा अनुभव देतात. तर आपण सध्या आता भाजी केवच्या आतमध्ये आलेलो आहे. इथे याचं एंट्री तिकीट आहे ते आपल्याला 20 रुपये पडलेलं आहे. जर तुम्ही ऑफलाईन काढत असाल तर ते 25 रुपये पडते आणि ऑनलाईन जर काढत असाल तर 20 रुपये पडते. भाजी केव्स हे भाजी वॉटरफॉलच्या एकदम साईडलाच आहे. जर तुम्ही इथे येत असाल तर हे मस्ट व्हिजिट प्लेस आहे. अशाच आणखी ट्रॅव्हल ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.